मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 1, त्याचं नाव आहे सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल एक पॉइंट पाहिलाय, त्याचं नाव आहे टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. समरूप किंवा त्रिकोणांच्या समरूपतेच्या कसोट्या म्हणजे दोन त्रिकोण कशा पद्धतीने कोणत्या प्रॉपर्टीच्या माध्यमातून कोणत्या कसोटींच्या माध्यमातून दोन त्रिकोण आपण सिमिलर दाखवू शकतो म्हणजे समरूप दाखवू शकतो. पहिली टेस्ट होती ट्रिपल ए वाली ए टेस्ट म्हणजे कोण म्हणजे त्यालाच आपण शॉर्ट मध्ये म्हणायचं को कसोटी. 2 नंबरची होती फक्त को कसोटी ए टेस्ट. ओके. 3 नंबरची होती एस साइड अँगल साइड टेस्ट बाजू कोण बाजू कसोटी. त्याप्रमाणे शेवटची होती ट्रिपल एस वाली बाजू यस साइड. अशा पद्धतीने ह्या 4 कसोटीच्या माध्यमातून आपल्याला गिवन 2 ट्रायंगल्स काय दाखवायचे असतात, सिमिलर दाखवायचे असतात म्हणजे समरूप दाखवायचे असतात. त्यासाठी आपण प्रॅक्टिस सेट निवडलाय विद्यार्थी मित्रांनो. प्रॅक्टिस सेट 1.3. ओके. हा त्याच्यामध्ये एकूण 9 एक्झाम्पल आहेत. 9 एक्झाम्पल ह्या 4 टेस्टच्या माध्यमातून ह्या टेस्टच्या आधारे आपण काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. पहिलेच एक्झाम्पलची डायग्राम मी फिगर काय केली आहे, बोर्डवरती ड्रॉ केली. तुम्ही पण ड्रॉ करायची सोल्युशन मध्ये. ओके. सोल्युशन मध्ये ड्रॉ करायची क्वेश्चन दिल्यावरती बघा काय दिलंय याच्यामध्ये. ट्रायंगल ABC हा एक दिलाय ट्रायंगल, त्याच्यामध्येच अशी एक रेष ओढली आहे म्हणजे लाईन ड्रॉ केली आहे, ईडी नावाची लाईन ड्रॉ केली आहे त्या ट्रायंगल मध्येच. आणि त्या ईडी मुळे एका त्रिकोणाचे 2 त्रिकोणामध्ये काय झालंय, रूपांतर झालंय, कन्व्हर्टेशन झालंय किंवा कन्व्हर्ट झालंय. ओके. कन्व्हर्टिंग झाले. ओके. हा ओरिजिनल त्रिकोण कोणता आहे, ABC. पण ह्या ईडी लाईन ड्रॉ केल्यामुळं AC आणि BC वरती ईडी लाईन ड्रॉ केल्यावरती काय झालं, ह्या एका त्रिकोणाचं 2 त्रिकोणामध्ये काय झालं, कन्वर्ट झालं. म्हणजे त्रिकोणाचं नाव येईल CDE. त्रिकोणाचं नाव काय येईल, CDE. म्हणजे ABC आणि ट्रायंगल CDE आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, प्रॉपर करस्पॉन्ड वापरा, 1 by 1 करस्पॉन्ड वापरा. मी क्वेश्चन रीड करतो. अँगल ABC बी हा मध्ये आहे त्याच्यामध्ये, म्हणून बीच्या मालकीचा हा कोण आहे, किती दिलाय, 75 डिग्री म्हणजे 75 अंशाचा बी अँगल दिलाय. त्याचबरोबर त्यांनी काय दिलंय, ह्या ट्रायंगल मध्ये EDC हा किती दिलाय अँगल, 75 डिग्रीचा दिलाय. EDC मध्ये कोणाच्या मालकीचा कोण असणार, जो मध्ये असतो त्याच्या मालकीचा कोण असतो, EDC मध्ये डी हा मध्ये, म्हणून डी च्या मालकीचा हा काय 75 अंशाचा कोण आहे. स्टेट विच 2 ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके. त्यांनी काय सांगितलंय, हे 2 ट्रायंगल कोणत्या कसोटीने काय सांगितलं, सिमिलर होतात. ऑल्सो राईट द सिमिलरिटी ऑफ दिस 2 ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1 to 1 करस्पॉन्ड म्हणजे एका संगतीनुसार काय दाखवा, हे 2 त्रिकोण सिमिलर दाखवा. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. बघा मी गिवन लिहितो, आपल्याला काय करायचंय बघा. मी काय करणार आहे, 2 त्रिकोण सिमिलर दाखवायचे. बघा मी डायरेक्ट सांगतो आणि ओरल एक्झाम्पल घेतो. हे 2 त्रिकोण, कुठला त्रिकोण, ABC आणि CDE किंवा EDC त्रिकोण आपल्याला काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे. बी आणि डी कोण 75-75चा आहे, कॉंग्रंट. जर सिमिलर दाखवत असेल, कोणतेही 2 आपल्याला सिमिलर दाखवायचे, अँगल काय दाखवतो आपण, कॉंग्रंट दाखवतो, कोण एकरूप दाखवतो. आणि बाजू प्रमाणात असतात. बाजू प्रमाणात म्हणजेच काय असतात, प्रोपोर्शन मध्ये असतात. आलं लक्षात. मग आपल्याला बी अँगल दिलाय, डी अँगल दिलाय, दोघांचं माप त्रिकोणामध्ये सारखंच आहे म्हणजे 2 अँगल तर कॉंग्रंट झाले, एक मिळाला. आणि ABC मध्ये आणि EDC मध्ये सी हे लेटर काय येते, कॉमन येते, म्हणजे सी अँगल सुद्धा काय असणार आहे, दोघांमध्ये कॉमन असणार आहे. आपल्याला पुरेसं झालं 2 त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी. दुसरी टेस्ट असते ए टेस्ट. 2 अँगल मिळाले तरी खूप झालं. हे 2 अँगल बी आणि सी आपण काय दाखवणार आहे, कॉंग्रंट दाखवणार आहे 2 त्रिकोणामध्ये. म्हणजे आपलं एक्झाम्पल सुटतं ए टेस्टने, कसोटीने. आपण सोडवायला घेऊयात. ओके. चला सोल्युशन काय दिलेलं आहे, सोल्युशन कोणते 2 ट्रायंगल दिलेत, ABC आणि EDC लिहूयात आपण. इन ट्रायंगल ABC अँड व त्रिकोण EDC किंवा CDE म्हटलं तरी चालणार आहे. का आपण म्हणायचं EDC म्हणून वाटलं असतं, EDC.
ओके. त्रिकोण एबीसी व त्रिकोण ईडीसी मध्ये काय वापरायचं आपल्याला, मध्ये कॉमा. आता आपल्याला काय लिहायचे, करस्पॉन्ड्स लिहायचे, एकाच एक संगत वापरायची. बघा ह्या त्रिकोणातला बी अँगल तर ह्या त्रिकोणातला डी अँगल एकाच मापाचे. आणि हे कोण सांगतं विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉम फिगर सांगते, आकृती सांगते किंवा गिवन सांगतं. चला लिहूयात आपण. पहिल्या त्रिकोणातला एबीसी पहिल्यांदा लिहिल्या म्हणून एबीसीच लिहायचं. काय लिहायचं आपल्याला, अँगल ए बी सी कॉन्ग्रंट अँगल, कारण कोण काय असतात एकरूप लिहितोय आपण. आता डी हा 75 आहे असं त्रिकोणाच्या नावावरून लिहिले तरी चालेल. अँगल ई डी सी हे कोण सांगतंय, कॉन्ग्रंट म्हणून फ्रॉम फिगर आकृतीवरून. आकृती रिझन काय दिलं, हे मी आकृतीवरून लिहिलं कारण दोघांचे अँगल काय आकृतीमध्ये 75 अंशाचे. आपल्याला 4 टेस्ट आहेत, त्यातल्या कुठल्याही एका टेस्टने 2 त्रिकोण काय दाखवायचे, सिमिलर. एक अँगल मिळाला म्हणजे दुसरा अँगल मिळतो का बघूयात. दोन्ही त्रिकोणामध्ये सी हे लेटर कॉमन आहे, म्हणजे सी हा अँगल दोन्ही त्रिकोणामध्ये येतोय. बघा सी म्हणजे सर्व वाचला आपण अँगल बी सी ए, सी येतोय ई सी डी, म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये हा अँगल काय येतोय, कॉमन येतोय. दोन्ही त्रिकोणामध्ये हा अँगल काय येतोय, कॉमन येतोय. मग मी लिहितो ह्या त्रिकोणामध्ये सी ला मध्ये घेतो, आहे असं घेतो अँगल ए सी बी, कारण सी च्या मालकीचा कोण आहे, सी हा कॉमन आहे. त्याचबरोबर इथं सुद्धा ए आहे असं ठेवतो आणि सी ला मध्ये घेतो, सी आणि डी ला चेंज करतो इथं. म्हणजे सी अँगल काय आले, कॉन्ग्रंट आले. इथं काय लिहायचं, कॉमन अँगल, सामायिक कोण, कॉमन अँगल. मराठीत वाल्याने लिहायचं सामायिक कोण. ओके. आता 2 त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण ईडीसी सिमिलर दाखवण्याच्या दोन्ही पूर्तता आपण कंप्लीट केले, म्हणजे आपल्याला इथं पण अँगल मिळाला, इथं पण अँगल मिळाला. हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीने, कोणत्या टेस्टने सिमिलर झाले, तर ए टेस्ट. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी सिमिलर समरूप त्रिकोण ई डी सी बाय कोणती टेस्ट, रिझन द्यायचं ए टेस्ट. ए टेस्ट मराठीवाल्यांनी लिहायचंय कोको कसोटी. इतकं तर सोपं एक्झाम्पल आहे. इतक्या सोप्या प्रॉपर्टीज आपल्याला टेस्ट वापरायचे 2 त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी. ओके. फिगर काय करायची, फिगर अगोदर काढून घ्यायची आणि त्याच्या खाली त्याचं उत्तर लिहायचंय. नाहीतर काय करतात, फिगर इथं बसवतात, त्याचं प्रूफ किंवा उत्तर एका साईडला लिहिचाल, असं चालणार नाही. एका खाली एक लिहायचं, अगोदर डायग्राम क्वेश्चन लिहायचा, डायग्राम काढायची आणि त्याचं सोल्युशन लिहायचे. आलं का लक्षात. चला क्वेश्चन नंबर 2 पाहायचं आहे आपल्याला. अतिशय सोपा आहे तो सुद्धा. क्वेश्चन नंबर 2 घेऊयात आपण. ह्याचा एकदा स्क्रीनशॉट काढा. खूप सोप्या गोष्टी आपण घेणार आहे आज, अतिशय सोप्यात. एक्झाम्पल नंबर 2. काय एक्झाम्पल 2 मध्ये 2 ट्रायंगल दिलेत आणि त्यांनी काय सांगितलं ते सुद्धा कोणत्या टेस्टनुसार सिमिलर होतात किंवा सिमिलर आहेत. आपण ते दोन्ही ट्रायंगल एका साईडला काढतो मी, म्हणजे मला इकडे उत्तर लिहिता येईल. असं एक ट्रायंगल आहे. ओके. अजून एक ट्रायंगल आहे छोटासा, त्याच्यासारखा सिमिलर म्हणजे काय, थोडा फार सारखा दिसणारा, सारखेपणा असणारा. ओके. मोठा झाला तर असा दिसेल. थोडक्यात त्याचा अर्थ होतो पी क्यू आर आणि एल एम एन. पी क्यू आर एल एम एन, पी क्यू आर एल एम एन. आणि बाजूंची मापं दिलेत त्यांनी 6, 8, 10, 6, 8, 10. आणि याची मापं दिलेत तुम्हाला 3, 5, 4, 3, 5, 4. आता बघा ह्यांनी काय सांगितलंय क्वेश्चन 2 मध्ये, आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर. 2 त्रिकोण हे सिमिलर आहेत. इफ येस बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार आपल्याला लिहायचंय. अतिशय सोपा विषय. आपण गिवन लिहिलं तरी चालेल. गिवन लिहायचंय, बरं लिहूयात गिवन. चला सुटसुटीतपणा सगळा करून टाकूयात गिवन. आता बघा
पी क्यू 6 दिले, क्यू आर 8 दिले, पी आर 8 दिले, एल एम 3 दिलाय, एम एन 5 दिलाय आणि एल एन 4 दिलाय. म्हणजे ह्या दोन त्रिकोणांचं जर ऑब्झर्वेशन केलं, टू ट्रायंगलचं जर ऑब्झर्वेशन केलं, निरीक्षण केलं, तर इथं कुठेही अँगलचं मेजरमेंट दिलं नाही, माप दिलं नाही, सगळ्या बाजूंवरती माप दिलेत. म्हणजे हा त्रिकोण बघा, तिन्ही त्रिकोणांची माप दिलीत, सॉरी तिन्ही त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूंची माप दिलेत. म्हणजेच ही टेस्ट तुमच्या लक्षात येत असेल, थोडंसं नॉलेज असेल किंवा ह्युमन सेन्स असेल, तुमच्याकडे सेन्सचा भाग असेल, तर हे दोन त्रिकोण ट्रिपल एस म्हणजे एस 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 टेस्टनुसार सिमिलर असणार आहेत. ओके, म्हणजे बा 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 कसोटीनुसार हे दोन त्रिकोण आपण सिमिलर दाखवणार आहे. बघा कसं, आणि बाजू प्रमाणात आल्या पाहिजेत, म्हणजे त्यांचा रेशो येणार आहे, करस्पॉन्ड्स रेशो, संगत बाजू. इकडे पी क्यू घेतला तर इकडे एल एम घ्यावा लागेल, इकडे पाया क्यू आर घेतला तर इकडे पाया एम एन घ्यावा लागेल. ह्या तिघांचं जर रेशो, आणि म्हणजे इकडं पी आर आणि इकडे एल एन, ह्या तिघांचा जर रेशो सारखा आला तर हे दोन त्रिकोण काय येतात विद्यार्थी मित्रांनो, सिमिलर येतात. बघूयात आपण. गिवन इन ट्रायंगल पी क्यू आर, इन ट्रायंगल पी क्यू आर मधलं गिवन लिहूया. त्रिकोण पी क्यू आर मध्ये काय रे, पी क्यू आर मध्ये काय, पी क्यू आर मध्ये एल पी क्यू दिलाय, पी क्यू किती दिलाय, पी क्यू किती दिलाय बाळांनो माझ्या, 6 दिलाय. त्याचबरोबर क्यू आर किती दिलाय, क्यू आर दिलाय तुम्हाला 8 आणि एल आर किती, पी आर किती दिलाय, पी आर दिलाय तुम्हाला 10. आता दुसऱ्या ट्रायंगल मध्ये जाऊयात. इन ट्रायंगल त्रिकोण एल एम एन मध्ये, ट्रायंगल एल एम एन मध्ये काय काय दिलंय, एल एम किती दिलाय 3, एम एन किती दिलाय 5. ओके, आणि त्याचबरोबर एल एन दिलाय 4, एल एन किती दिलाय 4 दिलाय. आलं लक्षात तुमच्या, इथं 4 दिले, इथं 4 आहे, आणि हा किती दिलाय, इथं मिस्टेक झाली ती माझ्याकडून लिहिताना, तुम्ही ते कम करा, मी पण इथं करतो बघा व्यवस्थित झाले का. एम एन 4 आहे, सॉरी एम एन 4 आणि एल एम किती 5 आहे. आलं लक्षात, आता व्यवस्थित आले. आता बघा, आता सोल्युशन लिहायचं आहे आपल्याला. सोल्युशन, दोन त्रिकोण आता मी सिमिलर दाखवणार आहे. सोल्युशन काय करतो, आधी रेशो काढून घेतो आणि त्यांचं जर प्रपोर्शन सारखं आलं प्रत्येक रेशिओचं एकाच एक संगतीनुसार. बघा आता पी क्यू ला करस्पॉन्डिंग साइड्स कोणती, संगत बाजू कोणती, पलीकडच्या त्रिकोणामध्ये त्याच्यासारखी दिसणारी पी क्यू एल एम. मग मी लिहितो पहिल्यांदा पी क्यू अपॉन एल एम इक्वल टू, आपल्याकडे पी क्यूचे मेजरमेंट आहे 6 आणि एल एम किती आपल्याकडं 3 आहे. आपल्याला भाग घालवावा लागेल, 3 1 3, 3 2 6, म्हणजे आलं उत्तर 2/1. ह्याला नंबर 1 देतो, वापरणार आहे आपण कुठं. आता प्रत्येकाचा रेशो सारखा आला पाहिजे. क्यू आर अपॉन एम एन चा सुद्धा रेशो किती आला पाहिजे 2/1. बघू येतोय का आपण, काय लिहायचं आपल्याला, क्यू आर एकाच एक संगतीनुसार लिहितो, संगत बाजू बघतोय, ह्या त्रिकोणाची क्यू आर तर ह्या त्रिकोणाची कोण एम एन आहे, एम एन इज इक्वल टू किती येणार आहे 8/4, 8/4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे इथं पण 2/1 आलंय, नंबर 2. आणि 3 नंबरचं इक्वेशन मिळवायचं आहे आता आपल्याला. काय असणार आहे, पी आर ला संगत बाजू कोणती, आपोआप कुठली येणार आहे, एल एन येणार आहे. म्हणजे देअरफॉर पी आर अपॉन एल एन इक्वल टू किती मेजरमेंट 10 आणि 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजे इथं पण काय आलं 2/1. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं विद्यार्थी मित्रांनो, पी क्यू अपॉन एल एम, क्यू आर अपॉन एम एन, पी आर अपॉन एल एन, पण तिघांचा रेशो 2/1, 2/1, 2/1, म्हणजे तिघांचा रेशो जर सारखा आला तर हे दोन त्रिकोण काय असणार आहेत आपले, सिमिलर असणार आहेत. लिहूयात आपण इथं, लिहूयात काय लिहायचं सोल्युशन मध्ये. इन ट्रायंगल पी क्यू आर अँड व त्रिकोण एल एम एन मध्ये काय लिहायचंय आपल्याला,
पी क्यू इज इक्वल टू एल एम इज इक्वल टू क्यू आर अपॉन एम एन पी आर अपॉन एल एन. का तर तिघांचा रेशिओ 2:1 2:1 2:1 मी इक्वली लिहू शकतो का, असं लिहू शकतो का. देअरफॉर पी क्यू अपॉन एल एम क्यू आर अपॉन एम एन आणि पी आर अपॉन एल एन इक्वल टू किती रे, इक्वल टू 2:1 2:1 2:1. आणि असं कोण सांगतंय, फ्रॉम 1 to 3 फ्रॉम 1 to 3 लिहिलं तरी चालेल. इथे लिहितो मी रिझन फ्रॉम 1 2 and 3 1,2 व 3 वरून काय लिहिलं आपण, पी क्यू अपॉन एल एन म्हणजे 2:1 क्यू आर अपॉन एम एन म्हणजे 2:1 पी आर म्हणजे पी आर अपॉन एल एन म्हणजे 2:1. आणि असंच असतं विद्यार्थी मित्रांनो, दोन त्रिकोण जर सिमिलर असतील बाजूनुसार तर तिघांचाही रेशिओ येणारं प्रपोर्शन सेम असावं लागतं आणि त्या प्रपोर्शन किती येतं 2:1. म्हणून देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर त्रिकोण समरूप त्रिकोण एल एम एन बाय ट्रिपल एस टेस्ट. ट्रिपल एस म्हणजे काय, साइड 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 टेस्ट. मराठी वेळेने लिहायचंय बा 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 कसोटी. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आपण फक्त कसोट्यांचा यूज करतो, टेस्टचा यूज करतो एक्झाम्पल सोडवण्यासाठी. अतिशय सोपी एक्झाम्पल आहेत, अतिशय सोपं असं कॅल्क्युलेशन याच्यामध्ये. काय फक्त फिगर काढायच्यात, बाजू असतील तर बाजू म्हणजे बाजू प्रमाणात आल्या पाहिजे. प्रमाणात म्हणजेच काय, सेम प्रपोर्शन आलं पाहिजे. सगळ्यांचं उत्तर जर असं घेतलं संगत बाजूंचं, दोन त्रिकोणाच्या संगत बाजूंचा जर रेशिओ घेतला, गुणोत्तर घेतलं तर त्यांचं प्रपोर्शन सारखं आलं तर ते गिव्हन टू ट्रायंगल्स काय असतात, सिमिलर असतात. त्याच टेस्टचा यूज करून आपण क्वेश्चन नंबर 2 सोडवला आहे. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन पाहायचा आहे, क्वेश्चन नंबर 3. तो सुद्धा अतिशय सोपा आहे. इरेज करतोय मी, एकदा स्क्रीनशॉट काढा. खूप समजलं असेल तुम्हाला. अगोदर फिगर काढायची, हा सगळं लिहायचं, त्याच्या खाली हे लिहायचं, नाही तर एकाच पानावरती समोरासमोर लिहायचं अजिबात जमणार नाही. ओके, अतिशय सोपे क्वेश्चन आहेत. बघा आता क्वेश्चन 3 सुद्धा खूप सोपा आहे. इतका सोपा आहे, याच्यासारखाच आहे सेम. तिथं सुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, टेस्टच वापरायचे. दोन त्रिकोण सिमिलर आणण्यासाठी, समरूप आणण्यासाठी मी काय करतो, एक्झाम्पलच्या फिगर्स ड्रॉ करतो बोर्डवर. सेम त्रिकोण दिलाय पी क्यू आर, अशा पद्धतीने दिलाय पी क्यू आर पी आर 4 दिलाय, त्याचबरोबर क्यू आर आपल्याला 6 दिलाय आणि त्रिकोण दिलाय ABC नावाचा. त्रिकोण काय दिलाय जरा, ABC नावाचा. ओके, अँगल ए सी आणि बी. इथं एक्स दिलंय म्हणजे एक्स फाइंड आउट करायचा असेल आपल्याला आणि याच्यामध्ये आर दिलाय. हे दोन त्रिकोण सिमिलर दाखवून आपल्याला एक्सचं मेजरमेंट फाइंड आउट करायला लागेल. त्यासाठी आपल्याला एक्झाम्पल रीड करावं लागेल. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 3 चाललाय आपला. मी एक्झाम्पल अगोदर रीड करतो पूर्ण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं किंवा आपल्याला हे एक्झाम्पलला काय म्हणायचं. ॲज शोन इन फिगर 2 poles ऑफ हाईट. दोन खांब दिलेत, दोन डांब दिलेत, दोन असे खांब दिलेत, पोल दिलेत. एक 8 सेंटीमीटरचा आहे, हा C2A हा एक पोल दिलाय, Q2P हा एक पोल दिलाय. हा जमिनीत रोवलाय. इरेक्टेड कुठे आहे, जमिनीमध्ये. इरेक्ट कुठं करतो आपण, ग्राउंड मध्ये इरेक्ट करतो, बरोबर आहे का. हवेत खांब आपण उभा करू शकत नाही. तसंच Q2P हा एक खांब दिलाय, C2A हा एक खांब दिलाय. पहिला खांब हा 8 मीटरचा आहे, दुसरा खांब हा 4 मीटरचा आहे. इथे मीटर लिहिलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. एक्स मीटरचा फाइंड आउट करायचं आपल्याला, पुढे जायचं आपल्याला. आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड, आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. ग्राउंड कोण आहे, BC ग्राउंड आहे. असं BC ग्राउंड आहे. ह्या BC ग्राउंड वरती असा पोल उभा केलाय. म्हणजे इथं काय केलंय, परपेंडिक्युलर. म्हणजे इथं डायग्राम मध्ये फिगर मध्ये दाखवायचं राहिलं टेक्स्ट बुक कडून आपण दाखवू शकतो परपेंडिक्युलर. ओके, म्हणजे लंब, ती हाईट झाली त्याची. ओके, दोन्ही त्रिकोणाचं सेम ॲज इट इज. पुढे जायचंय.
इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाइट इज 6 मीटर. बघा स्मॉल पोल कुठला आहे, 4 का 8? 4. लगेच तुमचं बोट वरती असेल सर 8 आणि 4 पैकी 4 हा उंचीचा 4 मीटर उंचीचा खांब हा लहान आहे, त्याची सावली 6 मीटर लॉंग पडते. हाऊ लॉंग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम. एकाच वेळेस याची उंची किती, 4 उंची असणाऱ्या खांबाची सावली त्याच्यापासून 6 मीटर वरती पडते. तर सीए खांबाची उंची 8 असेल तर त्याची सावली किती लांब पडेल हे काढायचे. आणि शॅडो काय, टायमिंग एकच आहे. समजा दुपारच्या 12 वाजले असतील, दुपारच्या 1 वाजले असतील, संध्याकाळच्या 8 वाजू द्यात, पण दोघांना टायमिंग काय असणार आहे, सारखं असणार आहे. आणि त्यावेळेस त्यांची पहिल्याची उंची दोघांचा टायमिंग सारखा असेल त्यावेळेस तर त्याची सावली पहिल्याची म्हणजे 4 सेंटीमीटर उंचीच्या खांबाची सावली जर 6 मीटर पडत असेल तर 8 मीटर लांबीच्या खांबाची सावली किती लांब पडेल. ओके, ते फाइंड आउट करायचे आपल्याला. बघा आता साधा सोपा क्वेश्चन आहे. हे दोन त्रिकोण तर आपण सिमिलर दाखवणार म्हणजे दाखवणार, त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. पण लक्षात घ्या, एक शॉर्ट कीज किंवा ह्युमन सेन्सचा भाग म्हटला तर बघा हा 4 आहे तर हा 8 आहे, कारण इक्वल प्रपोर्शन असणारे दोन त्रिकोण. समजा दोन त्रिकोण हे सिमिलर आहेतच समरूप आहेतच, मग बाजू काय असतील, प्रमाणात असतील. मग हा 4 असेल तर हा 8 आहे, तर हा 6 असेल तर हे तोंडी उत्तर काढायचं म्हणजे किती, 4 दुने 8 तर 6 दुने 12 तोंडी उत्तर निघू शकतं. पण आपल्याला याचं लेखी पुरावे लिहावे लागतील. 6 दुने 12 आपोआप उत्तर येणार आहे. का, हा 4 मीटरची उंची जर 6 मीटर पडत असेल तर 8 मीटरची आपोआप किती पडणार आहे, 12 मीटर पडणार आहे. का, तर हा 4 दुने 8 त्यांचा एकच रेशो येईल, ह्यांचा पण काय येईल, एकच रेशो येईल. कशामुळं, ट्रायंगल ऑफ सिमिलर दाखवणार आहे आपण त्यामुळं. आणि बाजू काय असतात, प्रमाणात असतात, म्हणून त्यांचं काय असणार आहे, रेशोचं उत्तर एकच प्रपोर्शन मध्ये असणार आहे, एकाच प्रमाणात येणार आहे. ओके, आता बघा मी कसं दाखवतो दोन ट्रायंगल सिमिलर. ह्या त्रिकोणामध्ये क्यू आणि ह्या दोन त्रिकोणामध्ये सी काय आहेत, 90 डिग्री आहेत, इच 90 डिग्री. का, तर पी क्यू परपेंडिक्युलर आर क्यू आणि सी परपेंडिक्युलर किंवा सी ए परपेंडिक्युलर बी सी. त्यामुळं कारण हे गिवन मी दिले इच 90 डिग्री. अजून एक लिहायचंय आपल्याला. बघा आता मी समजून कसं सांगतोय, हा आर आणि इथला बी कोण मी कॉन्ग्रन दाखवणार आहे. बघा आता दुपारच्या 12 वाजले असतील, आफ्टरनूनच्या 12 वाजलेत, त्यावेळेस सूर्य कुठं असतो, डोक्यावरती असतो. त्यावेळेस आपली सावली आपल्याच पायाखाली असते. जसा जसा सूर्य पुढं सरकेल तशी तशी आपली काय होत जाते, सावली पुढं सरकत जाते हाईट प्रमाणे. ओके, बघा लक्ष द्या, हाईट प्रमाणे सावली पुढं जाते. सपोज दोघांचा कोण करण्याचा अँगल करण्याची मेथड एकच असणार आहे. का, तर डोक्यावरती ऍट द सेम टाइमला काय पडलाय, शॅडो पडलाय दोघांच्या पोलवरती ऍट द सेम टाइमला. जर हा 6 मीटर जात असेल पण डिग्री करणारा जर उंची ह्या बी पासून ह्या क्यू पासून आर पर्यंत होणारा अँगल आहे ना, हा अँगल इथं उंची पडणार नाही. समजा आता माझी उंची कुठं असते, पायापासून पडते, डोक्यापासून अशी खाली पडते का तिरकी पडते, उंची नाही, पायापासून अशी पुढे पडत असते. म्हणजे जर इथं खांब उभा आहे, उंची ह्या साईडला पडली. ओके, बघा लक्ष द्या. मग ही इथून जर पोलच्या हाईटशी अँगल केला, इथून जर पोलच्या अँगलची हाईट केला तर कॉन्ग्रंट भरणार आहे. का, तर शॅडो ॲट दी सेम टाइम, कारण दोघांच्या वरती तेवढ्याच प्रमाणात सूर्यप्रकाश पडलाय, त्यामुळे अँगल सुद्धा काय होणार आहे, त्यांचा कॉन्ग्रंट होणार आहे. पुढाची ही उंची घ्या, 12 वाजता जावा, 2 व्यक्ती, एक लहान आणि एक छोटा उभा करा, दोघांची ही सावली त्यांच्याच पायाखाली असेल. 1 वाजता बघा उंचीप्रमाणे सावली पडली असेल, पण त्यांच्या डोक्याशी आणि त्यांच्या सावलीच्या डोक्याशी जर अँगल केला तर दोघांचाही अँगल मोजायचा ठरवला तर एकसारखाच भरणार आहे. कारण सूर्यप्रकाश, ऊन, प्रकाश हे दोघांच्या डोक्यावर सेम टायमिंगला पडलाय. त्यामुळे सावलीची उंची कमी जास्त असू शकते, पण डोक्याशी, आपल्या डोक्याशी आणि सावलीच्या डोक्याशी जर तुम्ही अँगल तयार केला तर तो अँगल काय होणार आहे, सेम असणार आहे. सपोज इथे एखादा व्यक्ती उभा केलाय,
सपोज इथे एखादा व्यक्ती उभा केला, हा व्यक्ती आणि हा व्यक्तीमध्ये पर्सन ए पर्सन बी मध्ये हाईटचं काय, हाईट कमी जास्त आहे, ए हा बी पेक्षा लहान आहे. पण सपोज दुपारच्या 2 वाजलेत, दुपारच्या 2 वाजलेत 2 PM. तर सपोज याची सावली इथं पडत असेल, इथपर्यंत जात असेल, याची सावली आता ह्याच्या हाईट असल्यामुळे थोडीशी लांब जाणार आहे. पण जर यांचा इथं डोकं येणार, इथं पाय असणार आहेत आणि इथं डोकं असणार आहे सावलीचं, जर ह्यांच्याशी अँगल केला असा, तो अँगल इथं होणारा अँगल काय असतो, सेम असतो. कारण दोघांच्या डोक्यावरती सूर्यप्रकाश कसा पडलेला असतो, सूर्यप्रकाश कसा पडलेला असतो विद्यार्थी मित्रांनो, एकाच वेळीच पडलेला असतो. त्यामुळं असं होणार नाही 12 वाजता एखाद्याला थंडी वाजते आणि एखाद्याला खूप गरम होते, असं होतं का, अजिबात नाही. सूर्यप्रकाश दोघांवरती पण सारखाच पडलेला असतो, टेम्परेचर पण तेवढंच असतं. जेवढं मला गरम होत असेल तेवढं शेजारच्याला पण आपल्या गरम होत असणार आहे. कारण सूर्य एकाच वातावरणात, एकाच ॲटमॉस्फिअरमध्ये दोघं सुद्धा असल्यामुळं. लक्षात आलंय का, हा ए अँगल आणि बी अँगल कशामुळे सारखा येणार आहे, कारण शॉर्ट ॲट दी सेम टाइम कंडिशन दिली आहे आपल्याला. मग आपण हे 2 त्रिकोण काय करूयात, सिमिलर दाखवण्याचा प्रयत्न करूयात. ओके, आपण लिहूयात काय करायचं ते आपल्याला. चला, आपल्याला एक्सचं मेजरमेंट काढायचे. आपण अगोदर गिवन लिहून घेऊयात आणि काय फाइंड करायचं ते पण लिहून घेऊयात. गिवन इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR काय गिवन दिले, त्रिकोण PQR मध्ये काय दिले, PQ 4 मीटर दिलाय, PQ इज इक्वल टू 4 मीटर अँड QR इज इक्वल टू 6 मीटर. त्याचबरोबर इन ट्रायंगल ABC मध्ये, इन ट्रायंगल ABC त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये AC हा 8 मीटर दिलाय, AC हा 8 मीटर दिलाय अँड त्याचबरोबर CB फाइंड आउट करायचा आहे. इथं लिहितो मी BC X इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, तो X दिलाय आणि तो काय करायचा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता आपल्याला खरं उत्तर लिहायची गरज पडणार आहे. चला, हे 2 त्रिकोण मी काय करतो, आधी सिमिलर दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. बघा, देअरफॉर ट्रायंगल अगोदर कोणता लिहू, PQR लिहू. ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR इन ट्रायंगल लिहितो. इन ट्रायंगल PQR व त्रिकोण ABC मध्ये अँगल Q आणि अँगल C काय असतील, इच 90 डिग्री. कारण ते दोन्ही खांब जमिनीवरती परपेंडिक्युलर आहेत, लंब आहेत. लंब असलं की 90 डिग्रीचा अँगल होतो. म्हणजे अँगल Q, PQR मधला अँगल Q कॉन्ग्रंट अँगल C, अँगल C आपलं इथं काय दिलंय, इथं लिहिताना चुकलंय विद्यार्थी मित्रांनो. इथं R आहे, इथं Q आहे. त्याचप्रमाणे मग इथं पण आपल्याला PR4 लिहिता येईल, QR बरोबर आहे. इथं सुद्धा इथं बरोबर आहे सगळं. ओके, आता अँगल मग इथं कुठला येईल, इथं अँगल R आणि इथला अँगल C एकाच मापाचे असतील. मग ह्या त्रिकोणातला अँगल R, तर ह्या त्रिकोणातला कॉन्ग्रंट अँगल कुठला असणार आहे, अँगल C. ह्याला रिझन द्यायचं आहे इच 90 डिग्री, प्रत्येकी 90 अंशाचा कोन. मराठीत लिहायचं आहे इच 90 डिग्री, इच 90 डिग्री. मराठीत लिहायचं आहे प्रत्येकी 90 अंश, प्रत्येकी 90 अंश. का, तर हे दोन्ही खांब आहेत, R to P, C to A हे 2 खांब आहेत आणि ते जमिनीवरती उभा आहेत. त्यामुळं जमिनीवरती खांब आपण असं तिरका उभा करत नाही, अशी जमीन असेल तर असा खांब उभा करत नाही. तो खांब करताना उभा कसा करतो, स्ट्रेट करतो. इथं काय होतो, 90 डिग्रीचा अँगल मेक होतो किंवा तयार होतो. ओके, फॉर्म होतो. आता लक्ष द्या, मी काय सांगितलंय, इथं Q आणि इथला B अँगल एकाच मापाचे येणार आहेत. का, तर दोन्ही खांबावरती, खांब R to P, खांब C to A, म्हणजे PR आणि AC खांबावरती सनप्रकाश एकाच वेळेस पडल्यामुळं त्यांचा होणारा कोन बघा. इथं पाय, इथून पाय चालू होती, इथं डोकं येईल आणि इथं डोकं, डोक्याचा जर सावलीच्या डोक्याचा आणि त्या खांबाचा
जर अँगल काढला तर काय बनणार आहे, कॉन्ग्रंट बनणार आहे. का, त्याचं रिझन आहे शॅडो ॲट दी सेम टाइम. अँगल क्यू कॉन्ग्रंट अँगल. तुम्ही सावलीत उभा राहून बघा, तुम्हाला नक्की कळेल. दोन व्यक्ती उभा करायचे सावलीत, डोक्याचा आणि त्या सावलीच्या डोक्याचा एकाशी रेषा वाढायची, बरोबर, तुम्हाला जमेल तुम्हाला. सेम त्याचं पण. आणि जर तो अँगल तुम्ही कोण मापकाने मोजला तर ते दोघांचा अँगल, इथला अँगल डोक्याचा आणि डोक्याचा सावलीच्या, तिथला अँगल काय भरेल, कॉन्ग्रंट भरेल. अँगल पण एकाच वेळेस करायचे, अँगल क्यू आणि पलीकडच्या त्रिकोणाचा अँगल बी. कारण बघा इथं डोकं आहे, इथून पाय, इथून पायाची सावली अशी पुढे येणं डोकं असणार आहे, इथं आपलं ओरिजिनल डोकं असणार आहे. इथून असा अँगल जर जोडला तर बी आणि क्यू. ह्याला रिझन द्यायचे शॅडो ॲट दी सेम टाइम. शॅडो ॲट दी सेम टाइम. मराठी वाल्यांनी लिहायचे सावली पडण्याचा एकच वेळ, सावली पडण्याची एकच वेळ, सावली पडण्याची एकच वेळ किंवा सावली पडण्याचा एकच वेळ असं लिहिलं तरी चालेल. शॅडो ॲट दी सेम टाइम. म्हणून दोन त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी दोन अँगल, त्रिकोणामधले दोन अँगल जरी कॉन्ग्रंट आले, दोन त्रिकोणामध्ये अँगलच्या दोन पेअर जरी कॉन्ग्रंट आल्या तीनपैकी, तरी ते दोन त्रिकोण सिमिलर असतात. दोन त्रिकोण काय असतात, सिमिलर असतात. म्हणून ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर, समरूप त्रिकोण ABC बाय ए टेस्ट, बाय ए टेस्ट कसोटी. इथं प्रत्येकीनं 90° रिझन द्यायचं आहे. सावली पडण्याचा एकच टाइम किंवा एकच वेळ, कसोटी. आता दोन त्रिकोण सिमिलर झाले तर बाजू कशा असतात रे दोन त्रिकोणामध्ये, दोन त्रिकोण ऑलरेडी सिमिलर आहेत, समरूप आहेत, बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच corresponding sides, their corresponding sides are similar, sorry, their corresponding sides are same proportion, are equal proportion म्हटलं तरी चालेल किंवा सेम प्रोपोर्शन म्हटलं तरी चालेल. दोघांचं प्रमाण काय असतं, एकच असतं. मग आपल्याला दिलंय त्यांनी, आपण लिहूया तिथं. जर ही बाजू PR घेतली, PR हा काय खांब आहे, मग पलीकडे खांब कोण आहे, AC. मग 4 आणि 8, मग आपण लिहूयात इथं, लिहूयात देअरफॉर करस्पॉन्ड्स लिहूयात त्यांचा करस्पॉन्ड. PR ला पलीकडच्या त्रिकोणामध्ये कोण येणार, करस्पॉन्ड AC. आपल्याकडे ACचं माप दिले, AC आपण घेतलाय. त्याचबरोबर QR ला करस्पॉन्ड्स कोण असणार आहे, BC. क्यूआरची संगत बाजू कोण आहे, BC. आणि हे कशावरून लिहिले आपण, संगत बाजू, मराठीत म्हणा इथं संगत बाजू, संभा पूर्ण म्हणायचे पण संगत बाजू शॉर्ट मध्ये लिहिले. आणि सेमीवाल्यांनी लिहायचंय करस्पॉन्डिंग साइड्स किंवा CSST म्हटलं तरी चालेल. CSSTचा अर्थ काय होतो, करस्पॉन्ड साइड किंवा करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स सिमिलर ट्रायंगल, मराठीवाल्याने म्हणा संगत बाजू. कारण हे दोन त्रिकोण सिमिलर असल्यामुळं बाजूंचं प्रपोर्शन एकच येणार आहे. ह्या रेशिओचं आणि ह्या रेशिओचं प्रपोर्शन प्रमाण एकच असणार आहे. ह्याचं उत्तर जर 1/2 असेल तर ह्याचं पण उत्तर काय असणार आहे, 1/2 असणार आहे. आणि यांची माप आपल्याला गिवनने दिलेत. देअरफोर PR किती दिलाय, 4 सेंटीमीटर दिलाय. त्याचबरोबर AC 8 दिलाय, इज इक्वल टू QR किती दिलाय, QR 6 दिलाय. आणि BC आपल्याला X दिलाय. आणि Xच आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. देअरफोर आता काय करू, भाग जातोय का बघूयात आपण. बे लक्ष द्या, सॉरी 4 1 4, 4 2 8. लक्षात येते का, झूम होते, लक्ष द्या. काय केलं आपण, 4 1 4, 4 2 8. आपल्याला मिळालं 1/2 इज इक्वल टू 6/x. आता आपण काय करूयात, हा इथे एक फ्रॅक्शन झाला, इथे एक फ्रॅक्शन झालाय. दोन फ्रॅक्शनच्या मध्ये काय रे, इक्वल साईन आहे. जर दोन फ्रॅक्शनच्या मध्ये इक्वल साईन असेल तर आपण काय करतो, तिरकस गुणाकार करतो. देअरफोर इथे लिहितोय बघा मी, 1 गुणिले x
एक्स, वाटलंच तर एक स्टेप वाढवतो, 1 गुणिले एक्स इज इक्वल टू 2 गुणिले 6, 2 इंटू 6. आता मल्टिप्लाय करूयात 1 इंटू एक्स, एकने कोणत्याही संख्येला गुणा, ती संख्या मिळते, ती संख्या म्हणजे आपल्याकडे कोणती, एक्स. एक्स 2 6 जा किंवा बेसक 2 6 जा 12, बेसक 12. ओके, आणि एक्सची व्हॅल्यू किती आली, 12. आणि एक्स म्हणजेच कोण आहे आपला, BCA. काय आहे, BCA. देअरफॉर BC इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू 12 मीटर. ओके, म्हणजे आपल्याला जो फाइंड करायला विचारलेला तो फाइंड करूयात. आता स्टेटमेंट लिहावं लागतं आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये. काय प्रश्न विचारलेला त्यांनी आपल्याला, द बिगर पोल ॲट द सेम टाइम, म्हणजे त्याची हाईट विचारली, सॉरी शॅडो विचारलेली. मग आपण लिहू शकतो लॉन्ग 12 मीटर लॉन्ग विल बी द शॅडो ऑफ द बिगर पोल ॲट द सेम टाइम. ॲट द सेम टाइम लिहू शकतो. ओके, प्रश्नाचं उत्तर, प्रश्न विचारला त्यातलं उत्तर का लिहायचं आपल्याला, BC इज इक्वल टू एक्स. 3 एक्झाम्पल घेतले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला 4 टेस्ट येणं महत्वाचे, आणि 4 टेस्टचा यूज करता आला पाहिजे सिमिलर दाखवण्यासाठी. 2 त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी त्या 4 टेस्टमधले कोणत्याही एका टेस्टचा यूज करायचा असतो. 4 टेस्टमधला एक टेस्ट घ्यायची आणि 2 त्रिकोण आपल्याला सिमिलर दाखवायचे होते. त्याच्या माध्यमातून आपण 3 एक्झाम्पल सोडवले विद्यार्थी मित्रांनो. आज इतकंच.